नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सर्व शालेय शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. यंदा 1 मे 2026 ते 15 जून 2026 इतक्या दिवसाची जी सुट्टी आहे ती शिक्षकांसाठी वाया जाणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शालेय शिक्षकांसाठी आत्ताची मोठी अपडेट काय आहे व सुट्ट्या कशा पद्धतीने यंदाची वाया जाणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी अमरावती महानगरपालिका अमरावती शिक्षण विभागाचं या ठिकाणी पत्र पडलेलं आहे. दिनांक 16/12/2025. जरी तारीख या ठिकाणी 2025चा असला तरी या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे जो शिक्षण विभागाने केवळ अमरावती महानगरपालिका अमरावतीसाठी जाहीर केलेला आहे. लवकरच सर्व जिल्ह्याच्या या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीने हे पत्र सादर होणार आहे. पाहू शकता अपडेट काय सांगतोय. प्रति मुख्याध्यापक सर्व जिल्हा परिषद, मनपा, शासकीय व खाजगी अनुदानित परिक्षेत्र महानगरपालिका अमरावती. विषय आहे जनगणना 2027. महत्त्वाचा विषय आहे. आपल्या देशामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते, परंतु परंतु दर 10 जनगणना होत असताना कुठेतरी 2021 मध्ये जनगणना थांबलेली होती. सर्वांना माहीतच आहे, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर ही जी जनगणना आहे ती रखडली गेलेली आहे. त्यामुळे ही जनगणना आता होणार आहे. बघा, विषय आहे जनगणना 2027. भारताची जनगणना 2027चे कामकाजाकरिता मुख्याध्यापक व शिक्षकांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त सर्व शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून जनगणना जी आहे ती जनगणनेचं काम आपल्याला लागणार आहे. 2027ची ही कामकाजाकरिता मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. बघा, सविस्तर अपडेट काय सांगतोय. संदर्भ देखील 1, 2, 3 तुमच्या समोर आहेत, पाहू शकता. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की शासन निर्देशानुसार भारताची जनगणना 2027चे कामकाज सुरू झालेले आहे. 2027ची जनगणना ही जनगणनेच्या शृंखलेतील 8ची जनगणना असून 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये घरांना क्रमांक देणे, गटांची विभागणी करणे तसेच घर यादी तयार करण्याचे कामकाज होणार आहे. हे कामकाज 1 मे 2026 ते 15 जून 2026 या दरम्यान करण्यात येण्याची शक्यता आहे. बघा, एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षकांना कधी सुट्ट्या लागतोय तर 1 मे जेव्हा रिझल्ट या ठिकाणी वितरित केला जातोय तेव्हा 1 मे ते 15 जून पुढे शाळा चालू होईपर्यंत या ठिकाणी शिक्षकांना कमीत कमी सुट्ट्या असतात शाळेसाठी. परंतु हे जे जनगणनेचं कामकाज आहे हे कामकाज करण्यासाठी नेमकं आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने 1 मे 2026 ते 15 जून 2026 या दरम्यान या ठिकाणी करण्यात येण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि याच कामकाजाकरिता मोठ्या प्रमाणावर प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या कराव्या लागणार आहेत. जनगणना प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्ती ही जनगणना कायदा 1948च्या कलम 4 आणि 4 व जनगणना नियम 1990च्या नियम 3 नुसार केल्या जाणार आहे. याकरिता आपणास सूचित करण्यात येते की आपल्या शाळेतील कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षकांची माहिती सोबतच्या प्रपत्रात एक्सेल शीटमध्ये हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी. शाळा स्तरांवरून कोणतेही शिक्षक वगळून यादी देण्यात येऊ नये याची देखील या ठिकाणी दक्षता घ्यावी. टिप 1 मार्च 2027 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे वगळण्यात यावे. पाहू शकता सहपत्र एक्सेल शीट प्रपत्र महानगरपालिका अमरावती योगेश पिटे उपायुक्त. प्रतिलिपी पाहू शकता माननीय आयुक्त महानगरपालिका अमरावती यांना माहितीकरिता सविनय सादर. दुसरं आहे माननीय आयुक्त प्रति माननीय अतिआयुक्त महानगरपालिका अमरावती यांना याकरिता सविनय सादर. बघा, एकूणच या ठिकाणी जनगणना 2027चे कामकाज या ठिकाणी लागलेलं आहे व लागणार आहे. भारताची जनगणना 2027चे कामकाजाकरिता या ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षकांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा अपडेट अमरावती महानगरपालिका अमरावती शिक्षण विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे.
बघा एकूणच 1 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये या जनगणनेचं काम होणार आहे. याची सर्व शिक्षकांनी व सर्वच जिल्ह्यातील शिक्षकांनी याची नोंद घ्यावी. बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.